पण ह्या माध्यमातून, श्रोत्याच्या माध्यमातूनच आम्ही आमच्या आई वडिलांना पाहत असतो. आमचे वडील सुद्धा ग्रंथ वाचायचे. तेही असंच म्हणायचे की ग्रंथ वाचत असताना माझे आई वडील येऊन जातात आणि माझी तीच भावना आहे. त्याच भावनेने मी हे ग्रंथाचं वाचन करत असतो की एका क्षणाकरता का होईना, एका सेकंदाकरता का होईना माझी आई मनोरमा आणि माझे वडील विजयकुमार इथे या माणिकराव मंदिरामध्ये येऊन जातील आणि आमचं कार्य निश्चित पाहून जातील. कारण एखादा मुलगा सत्कार्य करत असताना त्यांच्या आई वडिला इतका आनंद कोणालाही होत नाही. जगात कोणालाही होत नाही म्हणे, कोणालाच होत नाही. कोणाला जर होत असेल तर तो स्वार्थापोटी होतो, पण आई वडिलाला मात्र आनंद केवळ केवळ आणि केवळ निस्वार्थपणाने होतो. आणि ही सेवा आमच्याकडून आई वडिलाच्या पुण्याईनं, माझे वडील अजन्म ही अधिक मासाची सेवा केलेली आहे. त्यांचीच वंश परंपरा पुढे आम्ही चालवतो. त्यांचे मुलगा म्हणून स्वतःला म्हणून घेतो. ते आमचे वडील आहेत असं आम्ही अभिमानाने सांगतो. त्यांच्या नावाला कुठलाही धक्का लागू नये. त्यांनी केलेलं कार्य हे पुढे अखंड चालत राहावं म्हणून ही सेवा आपणही त्यांनी गेल्यापासून आज 25वं वर्ष त्यांचंही जाऊन झालेलं आहे. 25 वर्ष झाले. 25 वर्षामध्ये जे काही 7-8 अधिक मास आले असतील त्या अधिक मासाचं वेगवेगळ्या सुद्धा वाचक या नात्यानं माझ्या आई वडिलांना नमस्कार करून ते क्षमा करावं आणि याच्या पुढे अशी चूक न होण्याची कृपा माझ्यावर माझ्या आई वडिलांनी करावी. माझ्याकडून काही चुकून बोलल्या जात असेल तर असे चुकीचे शब्द माझ्या तोडून जाऊ नये आणि जर बोलल्या गेला असेल तर ते आपण माझे आई वडिला समान आहात. सगळ्यांनी मला माफ करावं, ऐकणाऱ्या श्रोत्यांनी माफ करावं. आणि ही जी ग्रंथ आहे हा ग्रंथ अतिशय चांगला आहे. भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र आहे. अजून कुठं समजा वाचल्या गेलं, कारण आता पुन्हा इथं काही माणिकराव मंदिरात वाचल्या जाणार नाही, पण कुठं जर वाचल्या गेलं तर अवश्य ऐका. कारण हे ग्रंथ 3 वर्षाला एकदा ह्याचं पारायण असतं. 3 वर्षाशिवाय कोणी ग्रंथ वाचत नाही. दुर्मिळ ग्रंथ आहे. 3 वर्षाला एकदा ऐकायला मिळतो. म्हणून जर कुठं आपल्याला ऐकायला मिळाला तर अवश्य ऐका. कारण अजून 15 दिवस आहेत. बऱ्याच ठिकाणी या ग्रंथाची पारायणे वेगवेगळ्या ठिकाणी कथानक स्वरूपामध्ये सुद्धा केली जातात. पण आणि आपलं महत्भाग्य आहे की आपल्या गावामध्ये माणिकराव व्हावी असं आम्हाला निरंतर वाटतं. म्हणून आपण काही ना काही सेवा करत असतो. आपल्या तालुक्याचा विचार केला तर आपले करतकडे महत्भागी आहे. कारण माझ्या माहितीप्रमाणे कुठे देगलूर अधिक महात्म्याचे चरित्र वाचले, माझ्या तरी ऐकण्यात नाही, तुमच्याला असेल तर मला सांगा. पण आपल्या गावामध्ये, आपल्या करडखेड या ग्रामामध्ये ही अधिक मासाचे चरित्र आपण वाचलो. अधिक मासाचे चरित्र होईल तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. ते माईकच्या मार्फत असेल किंवा मंदिराच्या मार्फत असेल, प्रत्येकावर काय चुकून जरी कानावर 2 शब्द पडले तरी त्याचा उद्धार व्हावा ही एवढीच तळमळ आहे, बाकी काही नाही. आणि आपण हेच सुद्धा हे युट्यूब चॅनलवर सुद्धा प्रसारित करण्याचा यावेळेस विशेष प्रयत्न केलेला आहे की लोकांना समजा अजून 15 दिवस ऐका वाटलं तर ते ऐकता यावं म्हणून ते संग्रही राहावं. आणि आमच्या मंडळीची अशी इच्छा होती की बाबा तुमच्या पश्चात तुमचेही मुलं कदाचित हे चरित्र पाहून त्यांनाही किमान पारायण तरी करावं वाटेल, वेळ नाही मिळाला तर पुढे तुमची ही परंपरा अखंड राहावी ही कल्पना तिचीच आहे. आणि त्याच्यामुळे ही एक युट्यूब माध्यमातून सुद्धा आपण याचं प्रसारण केलेलं आहे. जे कोणी ग्रंथ हे ऐकले नसतील ते युट्यूबवर ऐकू शकतात. अजून 15 दिवस आहेत. होती 15 दिवसच ऐकलेली आहे. रोज एका अध्यायाचं, रोज तास, 1 घंटा सव्वा घंट्याचं आख्यान हे आपण केलेलं आहे. ते सगळ्यांनी त्याचाही लाभ घ्यावा आणि सगळ्यांकडून भगवंत सेवा, भगवान कृष्ण परमात्म्याची सेवा, सद्गुरू माणिक प्रभूची सेवा किंवा कुठल्याही इष्टदेवतेची सेवा निरंतर घडो. सगळ्यांकडून निरंतर, एवढ्या अधिक मासातच नाही, नित्य घडो. एकही दिवस आपल्याकडून भगवंताचं कार्य झाल्याशिवाय, सत्कार्य झाल्याशिवाय न जावो अशी कळकळीची प्रार्थना सद्गुरू माणिक प्रभूच्या चरणी, भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरणी करून ते ग्रंथ संपला असं जाहीर करतो. आणि ह्या ग्रंथानंतर लगेच आपली महाआरती होईल. महाआरतीनंतर आपल्याला महाप्रसादाचा लाभ सगळ्यांना घ्यायचा आहे. सगळे महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये. जिथपर्यंत माझा आवाज कोणी आजपर्यंत ग्रंथ गच्चीवर बसून किंवा ओट्यावर बसून ऐकला असेल तर त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की येऊन ग्रंथाचे एकदा दर्शनही घ्या. दर्शन घेऊन आणि मग त्याच्यानंतर महाप्रसादाचा सुद्धा लाभ घेऊन आपण सगळ्यांनी जावं ही आपल्याकडून माणिकराव मंदिराच्या वतीनं, माणिकराव भक्त मंडळाकडून आपल्याला ही प्रार्थना आहे की आपण येऊन ग्रंथाचं दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा. हा ग्रंथ पावन उत्तम याने प्रसन्न होणे पुरुषोत्तम, श्रोत्या भक्त्या लागे परम भक्ती मुक्ती पददेवो, ऐकणाऱ्याला आणि वाचणाऱ्याला आणि लिहिणाऱ्याला सगळ्याला सद्गती प्राप्त हो अशी ग्रंथकर्त्याने विनंती केलेली आहे. म्हणून मीही विनंती करतो की आपण सगळे ग्रंथ ऐकलात. भगवंताच्या कृपेनं, सद्गुरू माणिक प्रभूच्या कृपेनं, माझ्या आई वडिलाच्या पुण्याईनं माझ्याकडून या ग्रंथाचं पारायण झालं. अशीच त्यांची निरंतर चांगली कृपा माझ्यावर निरंतर राहो. अशीच वेगवेगळी पारायण माझ्या हातून हो. असंच ज्ञानदानाचं कार्य माझ्या हातून नित्य घडो अशी मंगलमय प्रार्थना सद्गुरूच्या चरणी करून, माझ्या आई वडिलाच्या चरणी करून, इति श्री अधिक मास महात्मसार प्रहनार्दीय पद्माधर सज्जन श्रोते ऐकोते चतुर एकंद्र सिद्धाय गोड्या. अशा प्रकारे 31वा अध्याय इथं संपलेला आहे. 31वा अध्यायच नाही तर पूर्ण ग्रंथाचं पारायण आजच्याला इथं संपलेलं आहे.
त्याच्यानंतर व्यासपूजन होईल. म्हणजे आताच आपण पोथीमध्ये ऐकलो की पोथी करणाऱ्याला काहीतरी वस्त्र अर्पण करावं. काही भाविकांनी आणलेली आहेत ती वस्त्र आणि ग्रंथाचं पूजन होईल. त्याच्यानंतर आरती होईल. लगेच महाप्रसाद होईल. सगळ्यांनी महाप्रसाद घ्यावा. आपण महाप्रसाद घेतल्यानंतर आपल्या घरच्या लोकांना सुद्धा महाप्रसाद घेण्याकरता इथं पाठवून द्यावं. आज संध्याकाळी 7, 7:30, 8 वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम इथं चालू राहील आणि सगळ्यांनी महाप्रसाद घ्यावा अशी मी सगळ्याला